हॅलो नमस्ते, मी मोहिनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज रथसप्तमी आहे आणि माझं हळदी कुंकू पण राहिलंय, ओळीचं बोरनान पण करायचं आहे. तर त्याचीच तयारी सुरू आहे. म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथं माझा अवतार बघून तुम्ही समजत असाल तर सकाळपासून तयारीला लागले होते. मिस्टरांचा टिफिन वगैरे बनवला आणि लगेच देवपूजा वगैरे करून घेतली. तर छानशी अशी देवपूजा केली आणि बहिणींनी रांगोळी पण तयार केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर इथे मिल्कशेक वगैरे बनवून झालं होतं आणि खूप छान बनलं होतं बघा. तर सर्वांना देण्याच्या अगोदर मीच याच्यावर ताव मारला. खूप घट्टसर आणि छान झालेला आहे. इथे ओवीला पण प्यायचं आहे बघा. तर थोडीशी तयारी वगैरे पण करून घेतली. आता तुम्हाला रांगोळी दाखवते मी. रांगोळी वगैरे काढून झाली होती. आता आतलं डेकोरेशन करायचं होतं, त्याच्यामध्ये पण बहिणींना खूप मदत केली. तर इथं बघू शकता बहिणींनी खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि माझं थोडंसं काम हलकं झालं. तर व्हिडिओला सुरुवात केली ना, ओविला मध्ये यायचं असतं. तर हिचं तर सुरू आहे सकाळपासून मिल्कशेक पिणं. तर चला आता व्हिडिओला मी स्टार्ट करते. इथं सर्व डेकोरेशन वगैरे तयार केलं. डेकोरेशन थोडंफारच मी केलं होतं, सर्व बहिणींनीच केलं होतं, जे की खूप सुंदर आलं होतं. आणि हे विठ्ठल रुक्मिणींना बहिणीच्या लग्नामध्ये बहिणीला गिफ्ट मिळाले, जे की माझ्या आईनेच विणले होते. खूप सुंदर सुंदर आहेत. म्हटलं हेच मांडावेत आणि अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन वगैरे केलं. आमचं पण आवरायचं राहिलं होतं आणि इकडून इकडून फुलांच्या माळा वगैरे सोडल्या. तर सर्व डेकोरेशन बहिणीनंच केलं. आणि मी पण तयार झाले. ओवीचं पण आवरलं, बहिणीचं पण आवरलं होतं. कारण माझ्यामध्ये बहिणीमध्ये हळदी कुंकू ठेवलं होतं. आम्ही दोघे एकाच गल्लीमध्ये राहतो त्यामुळे. तर इथं बायका पण यायला सुरुवात झाल्या होत्या. आम्ही दोघींनी सर्व बायकांना अशा प्रकारे मिल्कशेक वगैरे दिलं आणि ओवीचं बोरनान पण करायचं होतं. त्यासाठी मी चॉकलेट आणि मुरमुरे वगैरे असताना वटाणे फुटाणे सर्व त्यामध्ये टाकले होते आणि दुसरं बिस्किट वगैरे पण टाकले होते. इथं 5 बायका जमल्या होत्या. म्हणलं लगेच ओवीचं बोरनान वगैरे करून घ्यावं. तर सगळ्यात पहिल्यांदा ओवाळती माझी मावशी आहे, नंतर मी पण ओवाळून घेतलं आणि दुसऱ्या शेजारच्या आमच्या ताई वगैरे पण होत्या, तर त्यांनी पण ओवाळून घेतलं. तर बघू शकता अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं, बोरनान आणि हळदी कुंकू दोन्ही एकत्रच. तर लेकरांचं कसं असतं, ओवीना दुसऱ्यांकडे पण गेली होती बोरनांसाठी. तर मला म्हणत होती मम्मी माझं बोरनान कधी करते. तर म्हणून म्हटलं आज हळदी कुंकू पण करून घ्यावं आणि बोरनान पण करावं. त्या दिवशीच करणार होते. संक्रांत ज्या दिवशी होती ना त्याच्या दुसऱ्या दिवशी कर म्हणून असतं बघा, त्या दिवशी करतात, पण राहिलं काही कारणास्तव. तर म्हणलं आज करावं. तर इथं चिल्लर पार्टी पण जमली होती. लेकरांना ना अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना खूप मजा येते आणि लेकरं म्हणजे दुसऱ्या लेकरांमध्ये मिसळायला वगैरे पण शिकतात. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही सर्वजणींनी ओवाळून वगैरे घेतलं. ओवाळल्याच्या नंतर जे साहित्य आपण तयार केलेलं असतं ते अंगावर अशा प्रकारे टाकतात. तुमच्या इकडं असंच बोरनान करतात का, नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आज रथसप्तमी होती, तर त्यामुळे सर्व बायकांच्या घरी हळदी कुंकू वगैरे होते. म्हणजे ज्यांचं राहिलं वगैरे होतं त्यांच्या घरी, ज्यांचं ओसायचं वगैरे राहिलं ना ते आज करतात. तर अशा प्रकारे सर्व घरी मी जाऊन आले हळदी कुंकाला गल्लीमध्ये. आणि ह्या मामी आहेत आईच्या, ह्या पण आल्या होत्या. ह्या आमच्या गल्लीमध्येच राहतात बघा. तर अशा प्रकारे 10 वाजेपर्यंत बायका येत होत्या इथं. नंतर मी आणि बहिणीने मस्त असं मिल्कशेक पिलं. तर आम्हाला जेवायला चक्क 12 वाजले होते संध्याकाळचे. तर चला आजचा ब्लॉग तिथून करते. बाय.